नमस्कार बाळांनो. चांगलं कॉलेज शोधावं ना हा प्रश्न प्रत्येकाला आयुष्यात पडतो. आणि मग त्या प्रश्न मध्ये अनेक प्रश्न तयार झालेले असतात. कारण का 12वी नंतर ना आपण खूप छोटा आहे ना खूप मोठा आहे. म्हणजे आपल्याला ही जी काही 4 वर्ष मिळणार आहेत तर ती खूप महत्वाची असतात. मग त्यासाठी कॉलेज खूप महत्वाचं ठरतं. मग आता प्रत्येकाला प्रश्न पडलाय की चांगलं कॉलेज म्हणजे नेमकं काय. तर मी इथं एक प्रश्न तयार केलेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधा. मॅक्सिमम गोष्टी तुम्हाला त्या एखाद्या कॉलेजमध्ये मिळतात ते चांगलं कॉलेज आहे. मग आता मी वेगवेगळा क्रायटेरिया लावलाय की ते कॉलेज कसं असतं त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता. आता चांगलं कॉलेजेस का पाहिजे किंवा का की चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी आयुष्यातल्या मिळतील. चांगल्या नोकऱ्या मिळतील, चांगले मित्र मिळतील, काही गोष्टी शिकायला मिळतील तिथल्या स्टाफ कडून किंवा आसपासच्या वातावरणाचा फरक पडतो. आणि आपण मगाशी म्हणल्या पद्धतीनं ना आपण खूप छोटे आहे ना खूप मोठे आहे. आता 18 कंप्लीट झालेले आहेत. मग त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करायला तुम्हाला समजून घेण्यासाठी ही 4 वर्ष गरजेची असतात. मग त्याच्यासाठी कॉलेज महत्वाचं असेल. तो कॉलेज कसं निवडायचं असतंय चांगलं हे आपण पाहूया. फर्स्ट, आता मी जे सांगतोय कॉलेज निवडायचं कसं आहे चांगलं कसं, तर त्याच्यासाठी मी काहीतरी शिकलेलं असलं पाहिजे. त्यामुळे मी जे महत्वाचे व्हिडिओ असतात ना शिक्षणाबद्दल त्यावेळी मी माझं क्वालिफिकेशन टाकतोय. कारण का बरेच लोक म्हणतात किंवा विद्यार्थी म्हणतायत की बाबा तू जे सांगायला लागलायस तर ते खरं कशावरनं आहे, तुला कितपत माहिती आहे. त्यामुळे मी जे महत्वाचे विषय असतील तिथं माझं क्वालिफिकेशन नेहमी असेल. कारण कुणाच्या मनामध्ये पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असतील तर डाऊट क्रिएट व्हायला नको की कोण पण येऊन काय पण सांगायला लागलाय. सो एमटेक थर्मल आहे, बीई मेकॅनिकल, 10 वेळा गेट एक्झाम आहे माझी क्वालिफाय. देन एनआयटी, व्हीजीटीआय मुंबई, वालचंद इथं माझी ऍडमिशन होती. आयआयटी नेहमीप्रमाणे म्हणू की माझा नेहमीप्रमाणे म्हणजे मला मिळालं नाही कारण तेवढे मार्क्सच पडले नव्हते. ओके, सो हे ठीकठाक माझं एज्युकेशन आहे. तर माझा पहिला पॉइंट असतो की कॉलेजचं प्लेसमेंट. बरेच जण म्हणतात की कॉलेजची कट ऑफ बघा. मी कधी सांगत नाही पहिला कट ऑफ बघा, पहिला सांगेन मी प्लेसमेंट बघा. म्हणून ज्या काय मी लिस्ट दिल्यात ना तुम्हाला आता, त्या लिस्ट ना की त्या प्लेसमेंट थोडासा विचार करून दिलेल्या आहेत मी. काही विद्यार्थ्यांचे मेसेज आले की सर तुम्ही ते कट ऑफ त्या कॉलेजचं थोडंसं जास्त आहे तुम्ही का टाकलं नाही तिथं. मग तिथं एक्झाम्पल कराड गव्हर्नमेंट थोडंसं वर का दिलाय. रिझन आहे की तिथले प्लेसमेंट्स. कारण मी कॉलेजला का चाललोय, मला प्लेसमेंट चांगली नोकरी पाहिजे. विनाकारण कट ऑफ जास्ती लागते म्हणजे ते कॉलेज चांगलंच असेल का, असं नाही. पुण्यामध्ये 2 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. प्लेसमेंट म्हणावी तशी नाही आहे पण त्यांची मेरिट हाय लागते. का लागते काय माहिती, कारण तिथले एक वेगळेच इव्हेंट असतात. मागच्या महिन्यामध्ये मी 4-5 दिवस पुण्यात होतो त्यावेळी मी ऑलमोस्ट 9 ते 10 कॉलेजांना व्हिजिट केली जी मला पाहिजे होती. तिथं त्यातली 4 कॉलेजांमध्ये मला ठीकठाक गोष्टी वाटल्या. उरलेल्या 6 मध्ये ना नाचगाणी चालल्यागत चाललायचं, नुसते इव्हेंटवर इव्हेंट. प्रत्येक कॉलेजनं ठेवले का, तर तिथल्या फॅकल्टी काही माझे मित्र विचारलं की ते म्हणले की हे पुणे आहे बाबा, पुण्यामध्ये सगळ्या महाराष्ट्राची मुलं येतात. मग त्यांना एंटरटेनमेंट काहीतरी पाहिजे ना, कारण एंटरटेनमेंट नसलं तर कॉलेजला मुलं काय येतील. मी म्हणले हे बाबा हे शिक्षणासाठी आलेत की कशासाठी. ते म्हणले की शिक्षणाचा काळ वेगळा आहे, मुलांना आता मजा एन्जॉयमेंट पाहिजे. आणि एन्जॉयमेंट म्हणली प्रत्येक इव्हेंटमध्ये नाचगाणी पाहिजेच. मग ह्या गोष्टी आता बऱ्यापैकी आहेत कॉलेजांमध्ये. ठीक आहे, मी सगळे पॉईंट्स इथे क्लिअर करतो. सो माझ्यासाठी महत्वाची असेल प्लेसमेंट. तुम्ही म्हणणार सर त्या गव्हर्नमेंट कॉलेजांपेक्षा प्रायव्हेट कॉलेजांची प्लेसमेंट मला जास्त दिसायला लागले का. प्रायव्हेट कॉलेजांच्या वेबसाईटवर गेला किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये गेला तर तुम्हाला मोठमोठे होर्डिंग्स बोर्ड दिसतात मुलांचे, इतकं पॅकेज लागले तितकं पॅकेज लागले. माझा सगळ्यात पहिला प्रश्न असतोय ते खरं कशावरनं, खरं आहे का ते. का, कारण ते कॉलेज प्रायव्हेट आहे, ते काही पण डेटा देतं फेक वर फेक. मी काही कॉलेजांमध्ये ना 90 लाख 60 लाखचे पॅकेजेसचे मी बोर्ड पाहिले मोठमोठे आणि त्या विद्यार्थिनीचे फोटो पाहिले. मग माझा एक सिंपल प्रश्न पडला की यार ती कंपनी त्या कॉलेजला आलेली का, हे 90 लाख 60 लाख दिलेत ते, प्लस हे 90 लाख 60 लाख भारतातले आहेत का. म्हणणार हा काय असतं. बाळांनो जर तुम्ही युएसए मध्ये वगैरे जर गेला किंवा युके साईडला, चला मी म्हणतो अमेरिकेमध्ये मॅक्सिमम जॉब मिळतात आपल्याकडे ज्या कंपन्या येतात, तर तिथं ते अमेरिकेतले 60 आणि 90 लाख आहेत ना. आणि ते काय डायरेक्ट इतका पगार महिन्याला 5 लाख किंवा हे मिळणार नाहीयेत. तिथं घोळ काय असतो, इनिशियल बोनस असतो कंपनी जॉईन करणार म्हणून, तो 20-30% ते कमी करा. प्लस काही इसॉप्स म्हणजे शेअर देतात कंपनीचे, 5 वर्ष तुम्ही केल्यानंतर तुम्हाला एवढे पैसे मिळतील. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. प्लस अमेरिकेतली महागाई आणि भारतात काय फरक आहे की नाहीये. मग भारतातला पगार किती आहे हा प्रश्न आम्हाला पडतो. प्लस ती कंपनी त्या कॉलेजमध्ये आलेली का नाही. तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल तिनं स्वतः अप्लाय केलं वेगवेगळ्या कंपन्यांना,
स्वतः ऑफलाईन कॅम्पस म्हणजे ऑफलाईन इंटरव्ह्यू दिले, खूप चांगलं नॉलेज डेव्हलप केलं, स्किल डेव्हलप केलं आणि मग त्या मुलाचं प्लेसमेंट तिथं झालं. मग कॉलेज दंगा काय करताय, आमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे त्याचे बोर्ड लावायचे का? ऍडमिशनला फर्स्ट इयरला मुलं जी चौकशीला येतात किंवा ऍडव्हर्टाईज कुठेतरी पाहतात त्यामध्ये त्यांना वाटतं ना, अरे हा ह्या या कॉलेजची 60 लाख 90 लाख रुपये पॅकेज मिळाले म्हणजे ती कंपनी तिथे येत असेल. बाळांनो, हे फेक आहे. आणि राहिला प्रश्न गव्हर्नमेंट कॉलेजांच्या प्लेसमेंटचा, त्यांना ऍड करायची काय गरज आहे? एक्झाम्पल सीओईपी कधी ऍड करतं का? मोठमोठे होर्डिंग्स कुठं पुण्यात लागलेत का? कुठे ऍडव्हर्टाईज टीव्हीला युट्यूबला कुठं काय चाललंय? नाही, काय गरज नाही त्यांना. त्यांना गव्हर्नमेंट आहे, त्यांना माहिती आहे त्यांच्याकडे मुलं चांगली येतात, प्लेसमेंट पण होते, त्यांना गावभर दाखवायचं नाहीये. पाहिजे असेल त्यांच्या वेबसाईटवर जावा. एक्झॅक्ट फॅक्ट, महत्वाची गोष्ट, वेबसाईट बी अपडेट असेल की नाही माहित नाही. बरेच गव्हर्नमेंट कॉलेजची मी वेबसाईट चेक केली, त्या पण अपडेट नाही आहेत. मग मी सांगतो की तुम्हाला प्लेसमेंट पाहिजे असेल तर ती गव्हर्नमेंट चुकीचा डेटा देत नाही, तो परफेक्ट देतं. महत्वाचं म्हणजे प्रायव्हेट कॉलेजांची प्लेसमेंट. प्रायव्हेट जी कॉलेज आहेत बाळांनो, ह्यांच्यापासून थोडस लांब आणि विचार करण्याचं, ह्यांच्या सांगण्यावर कधीच विचार ठेवायचा नाही, सॉरी विश्वास ठेवायचा नाही. कारण ती खरं बोलतील ह्याची गॅरंटी कमी आहे. का? ते प्रायव्हेट आहे, दुकान आहे, आत कस्टमर म्हणजे तुम्ही चाललाय आणि मग ते तुम्हाला फसवणार, सांगणार, दाखवणार, मग तुम्ही ऍडमिशन घेणार. मग तुम्ही त्या, आता तुम्ही म्हणा मग सर आम्हाला समजणार कसं हो त्या कॉलेजचं प्लेसमेंट कसं आहे? त्या कॉलेजमध्ये जाऊन चेक करायला पाहिजे किंवा तिथले बोर्डच पाहायला पाहिजे. सगळ्यात सोपा उपाय असतो याच्यावर, लास्ट इयरचे स्टुडंट पकडायचे. लास्ट इयरचे जे पासआउट झालेले स्टुडंट्स आहेत ना, त्यांना कॉन्टॅक्ट करायचा असतो आणि त्यांना विचारायचं की बाबा इथं प्लेसमेंटची कंडिशन. आता एका दुसऱ्याला कॉन्टॅक्ट करू नका. का? कारण समजा त्या मुलाचं जर प्लेसमेंट झालं असेल चांगल्या कंपनीत तर ते म्हणणार तो आमचं कॉलेज लय बेस्ट आहे, माझं प्लेसमेंट झालं. बाकीच्यांची झालेली नसली तर, म्हणजे 10% विद्यार्थ्यांचीच झाली आणि त्यातल्याच 2 विद्यार्थ्यांना तुम्ही विचारलाय. किंवा ज्यांची प्लेसमेंटच झाली नाही आणि तुम्ही त्यांना भेटायला तर ती नुसत्या शिव्याच घालणार कॉलेजला, काय बकवास कॉलेज आहे, प्लेसमेंट नाही, हे नाही ते नाही. त्यामुळे ऍटलीस्ट तुम्ही एक 8-10 जणांना तरी चौकशी करावी की तिथल्या विद्यार्थ्यांना, लास्ट इयर पासआउट झालेले विद्यार्थी शोधा किंवा आता लास्ट इयरला असणाऱ्यांना थोडीफार आयडिया असेल. आता त्यांना काय सगळं नसणार कारण का आता जस्ट कॉलेजेस लास्ट इयरचे सुरू झाले. त्यामुळे पासआउट विद्यार्थी शोधणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांच्याकडून तुम्हाला चांगली प्लेसमेंटची आयडिया येईल प्रायव्हेट कॉलेजांबद्दल. गव्हर्नमेंट कॉलेजांचा तर डेटा आहेच तिथं, त्यामुळे तो विचार करू नका की तुम्हाला खरोखर प्रायव्हेट कॉलेज सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही. विचार काय करा की लास्ट इयरच्या स्टुडंट्सना कसं भेटता येईल, फोनवर कॉन्टॅक्ट करा, कसंही करा आणि तुम्हाला हा कॉलेजच्या लिस्ट तर मी काय ऑलरेडी दिलेल्याच आहेत तुम्हाला मोबाईल ऍपमध्ये, तिथं पाहून घेऊ शकता. ओके, ठीक आहे. हा झाला प्लेसमेंट. प्लेसमेंट ज्याचं चांगलं ते पहिला टॉप प्रायोरिटीला ठेवायचं कारण महत्वाचं आहे नोकरी. सर तुम्ही म्हणा सर आम्हाला बिझनेस करायचा, बिझनेस करा रे, 2-3 वर्षांनी करा, पुढं पहिला नोकरी करा. का? तुम्ही बिझनेस करणार म्हणजे उद्या जाऊन तुम्हाला पण काहीतरी एम्प्लॉई कामगार तुमच्याकडे पाहिजेत. मग त्यांना कशी वागणूक द्यायची असते, कशा पद्धतीचे चांगले एम्प्लॉई शोधायचे असतात हे कधी कळणार? जोपर्यंत तुम्ही स्वतः नोकरी करणार नाही तोपर्यंत. आणि नोकरी केल्यानंतर तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स मिळतो आणि तेही पगार घेऊन शिकायला गोष्टी मिळतात. मग ज्या बिझनेस करायचा आहे ना, ज्या फील्डमध्ये, तिथं जाऊन नोकरी करा पहिला 2-3 वर्ष. ठीक आहे. सो प्लेसमेंट हा माझ्यासाठी पहिला मुद्दा महत्वाचा असेल. प्लेसमेंट मी बघणार आणि देन फायनल करणार. ठीक आहे. दुसरा मुद्दा, लास्ट इयरच्या कट ऑफ. आता काही विद्यार्थ्यांना काय असतं, सर सगळ्या कॉलेजचे विद्यार्थी आम्हाला सापडत नाही आहेत, मग कॉलेजचे कट ऑफ पहा. दुसरा ऑप्शन मी देईल, कॉलेजचे कट ऑफ. आता हे सगळंच खरं सांगत नाहीये, मी क्लिअर सांगतो. एक्झाम्पल, कराड गव्हर्नमेंट कॉलेज आहे इकडं सातारा जिल्ह्यामध्ये, तिथे ह्या वर्षीच्या मेकॅनिकलच्या प्लेसमेंट बघा खूप चांगल्या झालेत. मग ते जरासं काय विद्यार्थ्यांना माहित नाही, पुणे मुंबई नागपूर ह्या साईडचे तर कुठले विद्यार्थी इकडे येणार नाहीत. थोडेसे पुण्याकडचे थोडे येतात, मुंबई आणि बाहेरचे तर काय प्रश्नच नाही आला. मग ते कॉलेज बद्दल माहित नाही, मग त्या कॉलेजचे कट ऑफ जरा खालच्या लेवलला येते. मग ते कॉलेज खराब आहे का? नाही. प्लेसमेंट माझा पहिला क्रायटेरिया. त्यामुळे प्रत्येक वेळी कट ऑफ चांगलंच सांगेल असं नाही. काय पुण्यातले काही कॉलेजेस आहेत कराडपेक्षा बकवास आहेत, पण त्यांची मेरिट चांगली लागाले का? प्रॉपर सिटीमध्ये लागतात. किंवा मुलं पुण्याची काय म्हणतात किंवा मुंबईमधले आम्ही पुण्यातच शिकणार आहे किंवा बाहेरचे जे विद्यार्थी आम्ही पुण्यातच शिकणार आहे, त्यामुळे तिथला कट ऑफ लागले. सीओपी मिळत नाही, पीआयसीटी मिळत नाही, पीसीसीओई मिळत नाही, तर मग त्या कॉलेजांना चला, मग तिथली मेरिट वाढले. त्यामुळं कट ऑफ हा सेकंड क्रायटेरिया माझ्यासाठी राहील. प्लेसमेंट पहिला, कट ऑफ दुसरा, ह्या दोन गोष्टी कंबाईन करा, लिस्ट ऑटोमॅटिक बनते. ठीक आहे. पुढे ब्रँच. आता सगळ्यात महत्वांमध्ये की ब्रँच महत्वाची असते. आता कॉलेज महत्वाचं की ब्रँच, त्याचा व्हिडिओ आहे तो अपलोड करतो ह्या व्हिडिओ नंतर, तो पाहून घ्या. आता ब्रँच असते, काही विद्यार्थी काय म्हणतात की सर माझी ब्रँच आहे ना ती एका ठराविक कॉलेजांनाच आहे, मी तिथं जाऊ का?
मग पहिला प्रश्न आहे, मी ज्या 5 ब्रँचेस सांगितल्यात, कम्प्युटरच्या सगळ्या सब ब्रँच म्हणजे AI, डेटा सायन्स वगैरे हे सगळं मी कम्प्युटरमध्येच पकडेन. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल ह्या 3 कोर ब्रँचेस आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आपण त्याला ENTC म्हणतोय, ह्या मी एक पकडेन. इलेक्ट्रॉनिक्स आणि ENTC ही एक, कम्प्युटर सायन्स 2 आणि कोर आपल्या सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ह्या 5 ब्रँच सोडून तुम्ही दुसरी ब्रँचला चाललाय तर पहिला विचार करायचा का चाललाय. एक्झाम्पल केमिकलचे जॉब कुठे आहेत पहिला चेक करा. टेक्सटाईल पहा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये टेक्सटाईलच्या खूप मोठ्या MIDCs आहेत. मग तिकडे तुम्ही पाहिले का किती पगार आहेत. काय विद्यार्थी म्हणतात सर मी ते मेटॅलर्जी करू का, COEP ची मिळते ब्रँच, मेटॅलर्जी मध्ये जॉब पाहिलेत का. ह्या 5 ब्रँचेस सोडून उरलेल्या ब्रँचला जर चाललाय तर ते त्या कॉलेजचं प्लेसमेंट पाहायचं आहे. ठीक आहे, आणि मगच ब्रँच सिलेक्ट करा. उगाच मिळतंय म्हणून ते एखादं ठीकठाक कॉलेज तिथं बकवास ब्रँच घेऊ नका, आयुष्यात पश्चाताप करा. कारण त्या कॉलेजला पण प्लेसमेंट आहेत का त्या ब्रँचला हे तरी चेक करा. ठीक आहे, पुढे चौथा पॉईंट आपल्याकडे कॉलेजचं एन्व्हायरमेंट. हे कसं असतंय माहित आहे का, जर घोड्यांमध्ये गेला, पळणाऱ्या घोड्यांमध्ये, मग तो कोण पण असू दे घोड्यांसारखंच पळायला लागतं. मग कॉलेजचा एन्व्हायरमेंट माझ्यासाठी चौथा पॅटर्न असतो. आता काही मुलं म्हणतात सर आम्ही पुण्यामध्ये यायचंय, पुण्याचं एन्व्हायरमेंट आम्हाला पाहिजे, पुण्याचं शिक्षण क्षेत्र आहे, खूप आहे, आम्ही येतो. पण ते कॉलेज असतं पुण्यापासून 1.5-2 तास लांब कुठेतरी खेड्यात. मग त्याच्यापेक्षा मी गावात तुमच्या बरं म्हणतोय आसपासचं कॉलेज घेतलेलं, तिथं जाऊन काय अर्थ आहे. कारण एन्व्हायरमेंट हे महत्वाचं असतं. एक तर लोकेशन तर आहेच सोडा, एन्व्हायरमेंट म्हणजे कॉलेजचे स्टुडंट, कॉलेजमध्ये येणारे स्टुडंट्स कशा आहेत हे महत्वाचं असतं. तुम्ही म्हणा सर स्टुडंट्स डिपेंड करतं त्यांच्या पर्सेंटाईलवर, आहे. पण काही कॉलेजांचं कल्चर कसं असतं की बाबा एक वेगळ्याच टाईपचं तिथं गोष्टी चालतात. म्हणजे गेट प्रिपेअर करणारी एक वेगळंच डिव्हिजन असते कॉलेजमध्ये. म्हणजे लास्ट इयरला गेटसाठी प्रिपेअर करणारी, काही MPSC UPSC साठी तयार होणारी, हे कल्चर डेव्हलप झालंय. आता वालचंद सारखे कॉलेजेस की काय 24-24 तास एक्झाम ओपन असतात, रिडिंग हॉल मुलांसाठी असतील, मुलींसाठी सेपरेट हॉल. काही कॉलेजेस चेक करा की तिथं मुलं बाबा अभ्यासाबरोबर कुठल्या कुठल्या गोष्टी करतायत, स्पोर्ट्ससाठी तिथं बाबा एनकरेजमेंट मिळते का. हे एन्व्हायरमेंट बघा, की असं नसावं कॉलेज की बाबा सकाळी 8ला आला, 8 वाजता कॉलेज असेल आणि 2ला सुटते तर 2 वाजता घरी जा. त्या कॉलेजचं सगळ्यात महत्वाचं एन्व्हायरमेंट असतं, कारण तुम्ही त्या एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन बदल होणार आहे तुमच्यात. कारण जर तुम्ही बकवास एरियात गेला तर तुमचं पण आयुष्य खराब होईल. तिथं जर गेला, आता एक्झाम्पल सांगतो, बीट्स पिलानी ऐकलं असेल ना, त्या कॉलेजचं एन्व्हायरमेंट काय आहे की बाबा बिझनेसेस कसे करायचे, स्टार्टअप कसे करायचे. ते IIT ला टक्कर देतं बीट्स, माहिती असेलच तुम्हाला. का टक्कर देते की त्या कॉलेजचं कल्चर एन्व्हायरमेंट तसं बनवलंय त्यांनी. मग हे थोडंसं चेक करा. हे कुठे चेक करणार तुम्ही, पासआउट विद्यार्थ्यांना फोन करून चर्चा करून किंवा आता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करून शोधावं लागेल. पुढचा पॉईंट येते की कॉलेज फ्रीडम देत आहे का. आता म्हणणार हे काय बाबा, आता फ्रीडम सारखं म्हणजे काय. फ्रीडम म्हणजे काय सांगतो, आज कॉल ऑटोनॉमस कल्चर आले, एक नंबर बकवास कल्चर बऱ्याच कॉलेजांचं. का, प्रत्येक महिन्याला परीक्षा घेतात आणि परीक्षा कशी, जो शिकवायला लागलेला शिक्षक आहे ना तोच त्याला प्रश्न देतोय. हे घ्या 20 प्रश्न इम्पॉर्टंट आहेत, 2 चॅप्टर आहेत ना, मग त्यातलेच 10 पेपरला टाकलेत. मग ती पेपर तर एक नंबर बकवास. पण मुलं प्रत्येक महिन्याला अशी परीक्षा, म्हणजे युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2, मिड सेम, एंड सेम असं काहीतरी करून ह्या परीक्षा महिन्याला चालल्यामुळे मुलं फक्त त्या एक्झाम मध्येच अडकलेत. तुम्ही म्हणा बरोबर आहे ना, ते कॉलेजला गेलेत म्हणजे एक्झाम आणि हे असणारच. बाळांनो तुम्ही फार्मसी किंवा इंजिनिअरिंग करताय तर तिथं हे नसावं. एक्झाम्स ठीक आहे ना, कारण तुम्ही तिथं पर्सेंटाईल जरी पाडले किंवा समजा मार्क पाडले, CGPI पॉइंटर जे असतात 6.5 to 9.5 मध्ये म्हणतो, ह्याच्या पुढे जे असतात थोडीशी अबव ऍव्हरेज मुलं, थोडीशी टॅलेंटेड, ह्याच्या खाली असतात थोडीशी बिलो ऍव्हरेज म्हणून मी. पण मी म्हणतोय की बाबा ठीक आहे, हा एक पकडेन, एक व्यवस्थित. एवढे मार्क्स जर झाले तुम्हाला, ठीक आहे ना, मग तुम्ही स्किल्स कधी येणार. आज जे पुस्तकांमध्ये कॉलेजांच्या शिकायलाय ना त्याचा काय उपयोग कुठे आहे, कोण विचारायलाय त्याला. सिव्हिल इंजिनिअरिंग कधी जर शिकवा लागलेत बघा जावा, ते कुठे ऍक्च्युअल लाईफ मध्ये लागतं का. तुम्ही म्हणणार आता हे सांगायलायस बाबा हे का, कशासाठी, हे खरं कशावर नाही. बाळांनो जे आज इंजिनिअरिंग किंवा फार्मसी करून बाहेर पडले, जॉब करतात, प्रायव्हेट कंपन्या असतील किंवा स्वतःचा काहीतरी व्यवसाय असेल, त्यांना विचारा की तू कॉलेजमध्ये जे शिकलायस ना बा, की दादा दीदी काय असेल ते तुम्ही त्यांना म्हणताय, की ते खरं किती उपयोगी पडलो. त्यांच्याकडनं तुम्हाला खरी उत्तरं येतील. ठीक आहे, आणि मग ह्या उत्तरावरून तुम्हाला कळेल की बाबा आपण काय करायला पाहिजे. म्हणून सांगतोय कॉलेज फ्रीडम देतं का त्या गोष्टींसाठी. गेटचे क्लास लावू देणार का तुम्हाला, मग ते कॉलेजमध्ये करा किंवा बाहेर जाऊन करा. MPSC UPSC देणार असाल तर अटेंडन्स कंपल्सरी बाबा, आता तर हा टर्न आलाय.
75% अटेंडन्स कंपल्सरी. मुलं ना फक्त ह्या 75% अटेंडन्स आहे म्हणून कॉलेजला जातात. जर हा अटेंडन्स नसता, विद्यार्थी कॉलेजलाच गेले नसते. का? मॅक्सिमम विद्यार्थी आज काय शिकतात? स्वतः ऑनलाईन शिकतात. आता तुम्ही जे व्हिडिओ बघालाय तो पण ऑनलाईनच आहे. इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला असले खतरनाक शिक्षक भेटतील बऱ्याच ठिकाणी की तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार आहे. तुम्ही जस्ट 12वी चालू करून गेला आणि पहिल्या सेमिस्टरलाच काहीतरी शिकत असाल, तुमचं नॉलेज त्या शिक्षकापेक्षा जास्त असेल. तुम्ही म्हणाल हे कशा? 92, 25,000, 30,000 पगार आहेत. पुण्या मुंबईमध्ये 50-60 हजार पगार आहेत. कसं चालेल तेवढ्यात? आता आम्ही कोल्हापूरमध्ये राहतोय, 20, 25, 30,000 पगार द्यायला लागलेत बऱ्याच ठिकाणी. मग त्यात काय भागणार आहे हो? मग तो तुम्हाला तेवढ्या पगारामध्ये सायंटिस्ट भेटणार आहे का तुम्हाला? नाही ना. हा, आता असं मी डायरेक्ट बोलल्यामुळे ना बऱ्याच मला कमेंट चुकीच्या पण पडतात, पण जो मी फॅक्ट सांगायला लागलोय, कारण आज चेक केलं तर किती गेले 10-10 वर्ष शिक्षकांचे पगार वाढत नाही आहेत. मी माझ्या बरोबर ज्यावेळी जे होते पास आउट झालो त्यावेळेस काही नियम टेक वगैरे करून तिथनंच इंजिनिअरिंग कॉलेज जॉईन केली ना, त्यावेळी त्यांचे पगार होते 40-50 हजार. आज त्यांचे पगार ना त्यांचे तिथंच आणलेत 50-55 हजार. काही ठिकाणी तर पगार कमी केले. 40 हजारचे पगार 45 हजार होते ना, ते 40-45 त्यांचे 30-30 हजारावर आणले. का? ऍडमिशन होणार. मग ते कुठला शिक्षक मिळणार आहे चांगला, बेस्ट टॅलेंटेड तुम्हाला? आणि जरी टॅलेंटेड असतील, कितपत ते कामं करायला तयार असतील? हे हे तर ठीक पगार आहेत. आज मी म्हणतो 20-25 हजार रुपये पगार द्यायला लागल्यात. ह्या 20-25 हजार टॅलेंटेड मिळत नाहीये. त्यामुळे तुम्ही स्वतः शिकणार आहात, ऑनलाईन शिकणार आहात, ह्या गोष्टी करणार आहेत. मग त्या कॉलेजमध्ये थोडंसं फ्रीडम आहे का? ह्याच्या मागं कॉलेज लागलं ना, मुलं दुसऱ्या गोष्टी शिकणार कधी हो? त्याला बाहेरचे क्लास लावायचे आहेत, थोडंसं टेक्निकल नॉलेज वाढवायचं आहे, बाकी बऱ्याच गोष्टी करायच्या, त्या कधी करणार? मग ह्या गोष्टी तुम्ही थोडंसं पाहून घ्या. पुढे फीज आणि लोकेशन. आता फीजचा मोठा प्रश्न नाही आहे, मुलींना तर फ्रीचा आहे, ठीक आहे. प्लस लोकेशन मॅटर करेल. लोकेशन मी म्हणलं ना, तुम्ही पुण्यात म्हणून गेलाय पण पुण्याच्या बाहेर 1.5-2 तास आहे, काय उपयोग आहे? पुणे मुंबईच्या मध्येच लागले ना, पुण्यात आहे ना मुंबई, म्हणायला फक्त मुंबई किंवा पुणे म्हणताय. मग हे पहिला लोकेशन चेक करा. कारण काय होतंय माहितीये का? लोकेशन मॅटर करेल, कारण तुम्ही ते पाहून गेलाय तिथं आणि मग त्या गोष्टी कळाल्या की बाबा हे काय बकवास होतं. कारण बरीच विद्यार्थी ना ते कॉलेजचं लोकेशन वगैरे पाहत नाही आहेत आणि डायरेक्ट टाकतात, काहीतरी नाव माहिती आहे कुणाकडून तर कळालं आणि मग ऍडमिशन घेतल्यानंतर कळतं की रे बाबा हे खेडेगाव आमच्या गावापेक्षा बकवास आहे, इथे येऊन काय करू मी? त्यामुळे हे चेक करायचं. आता फी जरी फ्री असली तर हॉस्टेलच्या गोष्टींनी वगैरे ह्या जरा चेक करा की त्या हॉस्टेल कॉलेजला अवेलेबल आहेत की नाही आहेत, ह्या गोष्टी पाहाव्या लागतात. नेक्स्ट हॉस्टेल. आता हॉस्टेल आलं, जर तुम्ही मोठ्या शहरांमध्ये चाललाय तर तिथला पहिला पॉइंट त्या कॉलेजला हॉस्टेल आहे का बघा. मुंबईमध्ये हॉस्टेलचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण मुंबईच्या सिटीमध्ये जे सिटीमध्ये आहेत प्रॉपर की तिथं हॉस्टेल प्रॉब्लेम का? एक तर मुंबई आधीच बाबा पूर्ण गर्दी आहे, तेवढी कॉलेजांचा इंटेक नाही आहे, म्हणजे ते हॉस्टेलमध्ये तेवढी राहण्याची कॅपॅसिटी नाही. मग तुम्ही बाहेर राहावं लागेल. राहण्या खाण्याचा खर्च चेक करा, कारण राहण्या खाण्याचे तर काय पैसे मिळणार नाहीयेत तुम्हाला. मग तुम्हाला एज्युकेशन लोन, पण ते पण कितपत हे पण पाहावं लागेल. लोन बद्दल एज्युकेशनचा व्हिडिओ वगैरे आपण नंतर पाहूया. मग त्यामुळे हॉस्टेल, काही ठिकाणी हॉस्टेलच नाही आहेत, मुलींना खूप अडचण होते की हॉस्टेल नाही तर बाहेर रूम करून मुलींना कसं ठेवायचं, हा पण प्रश्न पडतोय. मग ते थोडंसं चेक करा त्या हॉस्टेलला कपॅसिटी किती आहे, काय आहे. जर पहिल्या राऊंडला ऍडमिशन घेतलं तर हॉस्टेल देणार का, की आम्ही बेटरमेंट केल्यानंतर तुम्हाला ते हॉस्टेल राहील का? जिथं पूर्ण मुलींची राहण्याची कपॅसिटी आहे तिथं बाबा चेक करा, हे पाहावं लागतंय. नंतर ह्या पश्चाताप होतोय बाहेरून येणाऱ्या मुलींसाठी. तर मुलांचा थोडासा ठीक म्हणेन मी, मुंबई सिटी सोडली तर मुलांना बाहेर रूम करून फ्लॅट घेऊन कुठं ना कुठं 4-5 मुलं राहू शकतात. मुलींना थोडासा तो इश्यू होतोय, कारण मुंबईमध्ये बाहेर राहणं पण मुलांसाठी महाग आहे. मुलांना ते कॉलेजचं हॉस्टेल लागतच लागतं, मुलं असतील मुली असतील. हॉस्टेल चेक करा मुंबईमध्ये चाललाय तर, ठीक आहे. नेक्स्ट कॉलेज फॅसिलिटी आणि एरिया. आता काय हे कॉलेज फॅसिलिटी म्हणजे काय? मगाशी सांगितलं मी एक गोष्ट की कॉलेजमध्ये लायब्ररी सेक्शन मध्ये काय काय फॅसिलिटी आहेत. जस्ट एक्झाम्पल द्याल, लायब्ररी 24 तास चालू आहे का? बऱ्याच कॉलेजांमध्ये काय असतं, कॉलेज सुरू झाली की लायब्ररी चालू होणार, कॉलेज बंद झाली जाणार. अहो कॉलेज सुरू आहे तर आम्ही ते लेक्चर हॉलला गेले, लायब्ररीमध्ये का नुसतं पुस्तक काढायला जाणार आहे का मी? नाही, मला वाचायचं आहे, थोडंसं बसायचं आहे स्टडी करत, रेफरन्स बुक्स पाहिजे आहेत, जर्नल्स पाहिजे आहेत. जर्नल म्हणजे इंटरनॅशनल जे पेपर वगैरे पब्लिश झाले असतात ना रिसर्च रिलेटेड, ते थोडे पाहिजे आहेत. तर ते मी कधी पाहू? मग 1-2 तास लायब्ररीत बसावं लागेल. तुम्ही म्हणाला तसं असं कोण करते? जे करणारे विद्यार्थी आहेत ते बसतात, ते तिथं रिसर्च बऱ्याच गोष्टी शिकतात आणि तेच पुढे प्लेसमेंट घेऊन जातात. असं नाहीये की हुशार असला म्हणून प्लेसमेंट होणार आहे. नवीन गोष्टी किती शिकला हे
कॉलेजची लॅब अवेलेबल होते का कॉलेज सुटल्यानंतर, म्हणजे तुम्ही एकदम मेकॅनिकलला गेला आणि तुम्हाला काय टेस्टिंग वगैरे करायचंय तर ती कॉलेजची लॅब कॉलेज सुटल्यानंतर असते का. मग गव्हर्नमेंट कॉलेजांमध्ये देतात परमिशन, ठीक आहे हे घ्या किल्ली, संध्याकाळी जाताना तुमचं तुम्ही लॅब बंद करून जावा, हे होतं. प्रायव्हेट कॉलेजांमध्ये होणार आहे काय, एक तर प्रायव्हेट कॉलेजांमध्ये त्या फॅसिलिटीज नसतात. प्रायव्हेट कॉलेज फक्त कशासाठी आहेत, पैसे काढण्यासाठी आहेत. मग ते पैसे काढतात, तुम्हाला थोडीच जे लॅबमध्ये इक्विपमेंट आहेत ना ते तर कचरा इक्विपमेंट आहेत, एकदा घेतले परत ते कधी कॅलिब्रेट म्हणजे व्यवस्थित चालतात की नाही चालतात हे बघत पण नाही आहेत. मग नवीन टेस्टिंग नवीन रिसर्च साठी तर काय विचारूच नका, कोण देतच नाही ते, कारण 50 रुपये ते तुमच्यावर खर्च करणार नाहीत, कसे तुमच्याकडून पैसे काढता येतील हेच पाहत असतात. मग ह्या फॅसिलिटी कुठल्या कॉलेजमध्ये आहेत, एकतर गव्हर्नमेंट सगळ्या आहेत आणि प्रायव्हेट 3-4 कॉलेज आहेत, खरोखर ते विद्यार्थ्यांवरती खर्च करत आहे, ते तुम्हाला पाहावं लागेल. मग त्या गोष्टी शोधा आणि मग आपण हळूहळू गोष्टी समजून पुढे जाता येईल. समजतंय, हे सगळे माझ्याकडे पॉइंट्स होते, हे सगळ्या पॉइंट्स कागदावर काढा. हे सगळे का तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये तर मिळणार नाही, पण मॅक्सिमम पॉइंट जे कॉलेजमध्ये तुम्हाला मिळतात त्या कॉलेजची लिस्ट बनवून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताय. ठीक आहे, हे सगळे पॉइंट्स होते चांगलं कॉलेज कसं शोधायचं आहे तुमच्यासाठी. थँक्यू.